आणि सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी, वर्षावर आज त्रिभाषा संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडतीये। रात्री 9 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहतील। हिंदी भाषेविरोधात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय। दरम्यान वर्षावर आज त्रिभाषा संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। रात्री 9 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही बैठक असणार आहे। हिंदी भाषेविरोधात भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय। त्याचबरोबर सध्या आपण पाहतोय हिंदी भाषेविरोधात मनसे भलतीच आक्रमक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर राज ठाकरेंनी इशारा दिल्यानंतर, आदेश दिल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी प्रत्येक शाळेला भेट देत आहेत आणि मुख्याध्यापकांना पत्रक वाटतानाही दिसत आहेत हिंदी विरोधात। आणि या संदर्भातला अधिकचा तपशील देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, वर्षावर आज त्रिभाषा संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडतीये। गेले काही दिवस आपण पाहतोय मनसे हिंदी भाषेविरोधात भलतीच आक्रमक झालेली पाहायला मिळतीये। त्याचबरोबर प्रत्येक शाळेत जाऊन मनसैनिक हे मुख्याध्यापकांना पत्रक वाटताना दिसत आहेत हिंदी विरोधीचे। तर या संदर्भातला अधिकचा तपशील। नक्कीच प्रज्ञा, आपण पाहिलं असेल तर ह्या हिंदी भाषेच्या सक्तीवरून आहे तो राज्य शासनाने जो पहिला जी आर काढला होता तो जो आहे तो रद्द करून जर 20 पेक्षा जर कमी मुलं असेल तर ती भाषा शिकवणं अनिवार्य असेल असा जो म्हणजे तिसरी भाषा सक्तीसाठी जो जी आर काढला होता त्या संदर्भात जे आहे ते सगळेच विरोधक एकवटले होते। मराठीच्या मुद्द्यावरून या हिंदी भाषेच्या सक्तीवरून जे आहे ते सगळीकडे जर पाहिलं तर आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही आक्रमक झालेली पाहायला मिळाली। त्यानंतर जे आहे ते काही ठिकाणी जे आहे ते मनसे आज जे आहे ते सह्यांची मोहीम ही शाळेंबाहेर घेणार आहे, कारण ही हिंदी सक्ती आहे ती रद्द करावी अशी जी मागणी आहे ती मनसेची असणार आहे। त्याचबरोबर आज या त्रिभाषी सक्तीवरून ते संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावरती जे ती बैठक बोलावली। या बैठकीत जे ते मुख्यमंत्र्यांसहित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि काही वरिष्ठ जे नेते आहेत ते उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे नेमक्या या बैठकीत जे ती हिंदी सक्तीवरून मुख्यमंत्री जे ते काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी 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 अंकिता, पाहायला गेलं तर महेंद्र, आपण जर हिंदीची सक्ती लागू करण्यात आली होती त्यानंतर विरोधकांच्या विरोधात नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला, मात्र तिसरी भाषा अनिवार्य करण्यात आलेली आहे। आणि जर तिसरी भाषा निवडायची असेल तर त्यासाठी 20 विद्यार्थी असणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर मनसेने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं। जर या बैठकीत कोणता ठोस निर्णय झाला नाही तर मनसेची पुढची भूमिका काय असेल, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात हिंदी विरोधीचा हाच आक्रोश कितपर्यंत जाण्याची शक्यता आहे? नक्कीच प्रज्ञा, आपण पाहिलं असेल काल जे ते मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जे ते पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की आम्हाला हलक्यात घेऊ नका। त्यामुळे आज जे आहे ती त्यांची सह्यांची मोहीम असणार आहे। त्या शाळेच्या बाहेर आहेत ते IAS नाबर दादर इथे एक शाळा आहे, त्या शाळेबाहेर आहेत ती पालकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार आहेत आणि त्या स्वाक्षऱ्या आहेत त्या राज्य शासनाला पाठवल्या जाणार आहेत। त्यामुळे पालकांचा जो निर्णय असणार आहे त्यावर शासनाने निर्णय घ्यावा आणि ही तिसरी भाषा सक्ती आहे तो आहे ती निर्णय तो रद्द करावा असं आहे ते मनसेकडून सांगण्यात येत आहे। मात्र हा जर निर्णय रद्द केला नाही तर मनसे आक्रमक होऊन आपल्या पद्धतीने तो याचा विरोध करणार आहे। जी 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 धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।